मी फोन करते आता तुम्ही सुरू करा. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग नमस्कार करतो, वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तिथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। ईश्वराच्या असीम कृपेनी आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेच्या निमित्ताने आपलं शाश्वत हिताचं चिंतन सुरू आहे। एक वेदांताच्या काही शास्त्रीय संकल्पना म्हणूया आपण, आणि त्या अनुषंगाने काही प्रक्रिया आपण समजून घेतो आहोत। काही म्हणून थोडं मागच्याला मी असं म्हणालो, थोडं कठीण प्रांत म्हणूया अभ्यासाचा निश्चित आहे, पण तो कठीण वाटतो कारण आपण तसा कधी विचार करत नाही किंवा
बुद्धीला समजलं तरी ते आतमध्ये रुजत नाही. त्याच्यावर आपण आपलं स्वतःचं चिंतन करत नाही, सगळ्यात महत्त्वाचं. पण अत्यंत मार्मिक मार्मिक कशा दृष्टीने, की शेवटी साधनं काहीही असलं तरी एक पोचण्याचे एक ठिकाण, सर्व साधना मार्ग जिथे येऊन मिळतात, ती ही जागा आहे. या दृष्टीने महत्त्वाच्या शास्त्रीय संकल्पना आणि या प्रक्रिया आपण समजून घेतो, पण त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. आपला सध्याचा संदर्भ महावाक्य चिंतन हा सुरू आहे अर्थातच, हे विसरता कामा नये. आणि त्याला सुसंगत अशा संकल्पना, साधना, प्रक्रिया मी जसं म्हणालो हे सगळं आपण बघतो आहोत. आता मागील सत्रामध्ये आपण बाद समानाधिकरण उदाहरणार्थ ही संकल्पना बघितली. बाद समानाधिकरण म्हणजे तो शब्द ऐकल्यावरच लोक घाबरतात, पण मगाशी उल्लेख झाला तसा आपण आरशाच्या मदतीने जेवढं शक्य आहे सोपं करून घेणं, त्याला एक मर्यादा असते शेवटी. आणि शास्त्रीय मांडणीसारखीच करावी लागते, पण त्यातली कठीणता घालवता येते, सोपेपणाने सुद्धा समजून घेता येतं. तोच आपला प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मागील सत्रामध्ये बाद समानाधिकरण या संकल्पनेचा आपण अभ्यास केला आणि कुटस्थाचं ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण, तर चिदाभासाचं ब्रह्मतत्वाशी बाद समानाधिकरण आहे, असं आपण बघितलं. शुद्ध मराठीत माउथफुल म्हणतात त्याला. पण आता काय आहे, मी जसं म्हणालो शास्त्रीय मांडणी तशी करावी लागते. पण हे सगळं समजून घेतलं आपण, थोडं एक उजळणीचा भाग म्हणून, स्मरण व्हावं विषय काय सुरू आहे म्हणून, की कुटस्थाचं पुन्हा एकदा ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आहे. कारण कुटस्थी संकल्पनासुद्धा आपण छान समजून घेतली. म्हणजे एका दृष्टीने विचार केला तर कुटस्थ हा मी केलेला आरोपच आहे त्याच्यावर, कारण ते ब्रह्मच. मायोपिक व्ह्यू, सुंदर शब्द आहे. माझा व्ह्यू मायोपिक आहे, त्या दृष्टीने त्याला कुटस्थ संज्ञा प्राप्त झाली असो. त्यामुळे कुटस्थाचं ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आहे. तर चिदाभासाचं ब्रह्माशी बाध समानाधिकरण आहे, असं आपण बघितलं. आणि ही जी बाध समानाधिकरणाची प्रक्रिया, ती ज्ञानाच्या ठिकाणी पूर्ण झालेली असते. दुसऱ्या भाषेत जीवब्रह्मैक्य, त्याचा अनुभव त्या ज्ञानी पुरुषांनी, साधकांनी म्हणूया घेतलेला असतो. आता तो साधक नाही, आता सिद्धच. पण होतं काय, त्यामुळे तिथे त्याच्या अंतःकरणाचा त्याच्या सर्व धर्मांसकट बाध झालेला असतो. अंतःकरण असतंच, अंतःकरण न राहून कसं चालेल. म्हणून तो व्युत्थान पावतो ना समाधीतून, वेगळा विषय आहे तो. पण मग काय फरक होता नेमका समाधी पूर्वी आणि समाधी नंतर? तर त्याच्या अंतःकरणाचा आता जे काही त्या अंतःकरणाचे धर्म त्याच्यासह बाध आता झालेला आहे, ज्याला बाध समाधी असं म्हणतात. बाध समाधी, मागच्या मी बोललो होतो बहुतेक, की परमपूज्य काका हेच ध्येय म्हणून आपल्यासमोर ठेवतात. जाऊ द्या, तर तो विषय नाही. पण ताटस्थ या नामसमाधी मूर्खांची परमावधी असं या संदर्भामध्ये संत एकनाथ महाराज म्हणतात. कारण आपल्याला समाधी म्हटलं की मांडी घालून डोळे मिटून एवढंच समजतं फक्त. तो तर त्याचा एक भाग आहेच, प्रश्नच नाही. पण इथे ज्या बाध समाधीबद्दल बोलणं सुरू आहे, ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पना आहे विचार केला तर.
म्हणजे आजच्या चिंतनाकडे वळताना प्रारंभी आपण ह्याचाच विचार करूया. या बाध समाधी ही जी संकल्पना आहे ती जरा जास्त स्पष्टतेसह समजून घेऊ. आणि हा शब्द बऱ्याच वेळा वापरला जातो, पण नेमका त्याचा अर्थ काय आहे, त्याचे काय लक्षणं काय आहेत, पैलू काय आहेत, ते समजत नाही आपल्याला. आणि अंतःकरणाचा बाध होतो असं मगाशी विधान मी केलं. पण ही बाध समाधी समजून घेण्यामागे अजून एक उद्देश आहे, तो म्हणजे आपण ज्याला अहम म्हणतो. अहम म्हणजे अहंकार साध्या भाषेत. अहम अहम कारयती इति अहंकार असं त्याची व्याख्या आहे. अखंड अहम अहम असं म्हणणारी जी माझी वृत्ती, बुद्धिवृत्ती. आता काय थोडं शास्त्रीय विषय सुरू आहे त्यामुळे काटेकोरच बोलावं लागतं. त्याला म्हणायचं अहंकार. तर या अहंकाराचे खूप सूक्ष्म पदर आहे, त्याचा आपण अभ्यास करूया. बाध समाधी मी जसं म्हणालो समजून घेण्यासाठी त्या निमित्ताने. कारण कसं आहे की अहंकार म्हटलं की ताबडतोब आपल्या मनामध्ये अहंकार कळतो, आम्हाला समजतो. नुसतं समजत नाही तर चांगलाच अनुभवाचा विषय आहे माझ्या तो. पण तो अहंकार फार स्थूल झाला. त्या ज्या अहंकाराच्या अभिव्यक्ती माझ्या अंतःकरणामध्ये ताबडतोब जाग्या होतात अहंकार शब्द आल्याबरोबर. कारण तिथे माहिती आहे आपल्याला, देहाचा अहंकार, परिस्थितीचा अहंकार, मी येऊ आहे, मी तेव्हा आहे. नाही, तो विचार नाही आहे. बाध समाधीमध्ये मी आत्ता जे बोलतो आहे त्याच्यामध्ये अहंकाराचे अजून सूक्ष्म पदर आहेत, अत्यंत सूक्ष्म. म्हणजे पहा, का मी मगाशी सुरुवातीला म्हणालो या अशा संकल्पना कठीण का वाटतात आपल्याला, कारण मी इतका अजून स्थूल अहंकारात अडकलेला आहे की या सूक्ष्म अहंकार वगैरे असे असतात किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा त्याच्यावर काही काम केलं पाहिजे, साधनं केली पाहिजे, खूप पुढचे विचार झाले. मी तर अजून या स्थूल अहंकारातच अडकलेलो आहे. ही आपली समस्या असते. पण आपल्याला विषय तर समजला पाहिजे, काय त्याचे सूक्ष्म पदर आहे ते समजलं पाहिजे. त्यामुळे हे सूक्ष्म पदर आपण समजून घेऊ की ज्या योगी आपल्याला बाध समाधी नावाची ही जी चालती बोलती समाधी, छान शब्द आहे तो, त्या विशेषणातच त्याचा आशय व्यक्त होतो. कारण समाधी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं तशी ही नव्हे, ही चालती बोलती समाधी, त्याचा आपल्याला चांगला अंदाज येऊ शकतो. चालती बोलती, हो, डोळे उघडे असताना सुद्धा. देहाभिमानी गलिते विज्ञाते परमात्मनी, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. ती समाधी, जिकडे मन त्याचं जाईल तिकडे समाधीच आहे. म्हणून त्याला चालती बोलती समाधी असेही एक छान शब्द आहे. तर याचा विचार करू थोडा आजच्या चिंतनाचा भाग म्हणून. अंतःकरणामध्ये फाकलेला आत्मप्रकाश म्हणजे चित्त, तत्वाचा आभास. फाकलेला प्रकाश, काचेत जसा प्रकाश फाकतो तसा अंतःकरणामध्ये, अंतःकरण म्हणजे जणू काही काच आहे आपली, आत्मप्रकाश म्हणजे जणू काही तो भौतिक प्रकाश. तो आत्मप्रकाश त्यालाच चित्त असं म्हणतात, त्यालाच सत म्हणतात, त्यालाच आनंद म्हणतात. पण इथे ज्ञानाचा संदर्भ असल्यामुळे चित्त या शब्दावरती भर आहे. चित्त. आता त्या फाकलेला प्रकाश त्याला आभास म्हणतात, त्या चित्तचा आभास त्याला प्रतिबिंब पण म्हणतात, अनेक शब्द त्याला आहेत, तो नाही विषय आता. पण त्या चित्तचा आभास म्हणून चिदाभास असं आपण मागे शिकलो होतो. चिदाभासची संपूर्ण संकल्पना आजच्या अभ्यासाचा विषय नाही, तो होऊन गेला आपला. पण एक थोडं स्मरण, किंवा नवीन कोणी श्रोते असतील ज्यांना चिदाभास हा शब्द ऐकतात आहे पण नाही माहिती अर्थ, त्यांच्यासाठी चित्तचा आभास, चिदाभास, अंतःकरणात फाकलेला आत्मप्रकाश.
आता हा जो बुद्धिस्त चिदाभास, आता शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकण्याचा हा विषय आहे, कारण मी मगाशीच म्हणालो, एक तर शास्त्रीय संकल्पना आहेत आणि नाजूक प्रांत आहे. खूप छान शब्द आहे तो. परमपूज्य काकांचा शब्द आहे की इथे धसमुसळेपणा चालतच नाही. आत्मज्ञानामध्ये धसमुसळेपणा, अर्धवट लक्ष, अर्ध लक्ष संसारात, अर्ध कामं करतोय, अर्ध इकडे लक्ष, नाही चालत. नाही चालत. कथा कीर्तनात कदाचित चालून जाईल, कारण कथाच असते, एक दोन वाक्य निसटली हरकत नाही. इथे एक वाक्य जरी निसटलं, नवे वाक्य जरी निसटलं नाही, पण आपल्याच विचारात कुठेतरी गुंगून गेलो तरीसुद्धा गडबड होऊ शकते. सूक्ष्म विचार आहे, नाजूक विचार आहे. काय? हा जो बुद्धिस्त चिदाभास, एक एक शब्द महत्त्वाचा आहे, म्हणून मी व्याख्या सांगितली पहिले चिदाभासाची. अंतःकरण म्हणजे बुद्धी, त्यामुळे तो बुद्धिस्त स्वाभाविकपणे. हा बुद्धिस्त चिदाभास अहमला जन्माला घालतो. काय म्हणालो आपण? विषय काय सुरू आहे? अहंकाराचे सूक्ष्म पदर भादसमाधी निमित्ताने आपण समजून घेणार आहे. तर मुळात अहम अहम ही जी माझी वृत्ती माझ्या अंतःकरणात उठते आहे प्रतिक्षणी, त्याला जन्माला घालणारा हा बुद्धिस्त चिदाभास. ज्याप्रमाणे अग्नी आणि त्यामुळे तप्त झालेला लोखंडाचा गोळा यांचं ऐक्य होतं. आपण पाहिलं असेल, लोहाराच्या तिथे लोखंडाचा गोळा जो भट्टीत चांगला तापवला, लाल बुंद झाला समजा तो, तर काय होतं की त्या अग्नीचा अध्यास त्या लोखंडाच्या गोळ्यावर झाल्यामुळे तो तापून लाल बुंद झालेला तो, असं वाटतं हा अग्नीचाच गोळा आहे. म्हणजे लोखंड दिसत नाही साध्या भाषेत. लोखंड नाही का तिथे? निश्चितच आहे, म्हणून तर तापला तो. पण ते दिसत नाही. दिसतो काय? अग्नी. आणि त्यामुळे अग्नीचा गोळाच दिसतो. कारण अग्नीचा अध्यास लोखंडावर झाला, समजायला सोपं आहे. आणि अगदी त्याचप्रमाणे त्या गोळ्याचा अध्यास अग्नीवर होतो आणि त्याच्यामुळे काय वाटतं? अग्नी गोल आहे. त्या गोळ्याप्रमाणे गोळा जसा गोल आहे तसं वाटतं अग्नीच गोल आहे. अग्नीला आकार असतो का? नाही. पण अग्नी गोल आहे असा तिथे अध्यास होतो, असं आपल्याला वाटू लागतं. थोडक्यामध्ये काय होतं? एकमेकांचा एकमेकांवर अध्यास होतो. आता अध्यास ही भाषा, जी शास्त्राची शब्द आहे ते समजून घेण्यासाठी हा दृष्टांत खूप छान आहे. अध्यास होतो म्हणजे काय? याची लक्षणं त्याच्यावर, त्याची लक्षणं त्याच्यावर लादल्या जातात. थोडक्यात अध्यास होतो. आणि याला अन्योन्याध्यास असं म्हणतात. अन्योन्याध्यास, अन्याचा अन्यावर, एकाचा एक दुसऱ्यावरती झालेला अध्यास, अन्योन्याध्यास. ह्याचप्रमाणे हा झाला दृष्टांत. ह्याचप्रमाणे चेतन जो चिदाभास, चिदाभासाची व्याख्या आपण आत्ताच बघितली. चेतन जो चिदाभास आहे त्याचं अचेतन अहमशी ऐक्य होतं आणि त्यांचा अन्योन्याध्यास होतो. खूप सूक्ष्म संकल्पना आहेत. आपण अत्यंत साधनेशी जवळच्या निगडीत आहे. तुम्ही कुठलंही साधन करा, मी जितकं जास्त चिंतन या विषयावरती करीन तितकं, काय म्हणूया, थेट प्रवेशच आहे त्या प्रांतात धारणेच्या. चिदाभास आणि अहंकार आपण बघतोय. चिदाभासाचं अहंकाराशी जे एक तादात्म्य आहे, जे आपण बोलतोय मगाशीपासनं, हे तादात्म्य तीन प्रकारचं आहे. आणि हे जे तादात्म्य आहे हेच त्या अहंकाराचे सूक्ष्म पदर आहेत, जे मी मगाशी म्हणालो. आपण अहंकाराचा विचार करतो आहे. अहंकाराचे सूक्ष्म पदर आपण बघतो आहे. आणि हे पदर म्हणजे त्या अहंकाराचे चिदाभासाशी असलेले तादात्म्य. कारण अहंकार आता इतक्या सूक्ष्म पातळीवरती आपण त्याचा विचार करतोय.
एक दृग्दृश्य विवेक या ग्रंथात आचार्य यासंबंधी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करतात. आचार्य म्हणतात की अहंकारस्य तादात्म्यम, अहंकारस्य षष्ठी विभक्ती, अहंकारस्य तादात्म्यम चिच्छाया देह साक्षिभिः सहजम कर्मजम भ्रांतिजन्यम किंवा भ्रांतिजन्यम च त्रिविधम क्रमात. म्हणजे काय सांगतात आहे आचार्य? तीन प्रकारचं तादात्म्य सांगतात आहेत. कशाचं? अहंकाराचं. अहंकारस्य तादात्म्यम चिच्छाया देह साक्षीभी. तीन गोष्टी आहेत सांगितलेल्या त्याच्यात. चिच्छाया म्हणजे काय? चिदाभास. चितची छाया, आभास, आत्ता शिकलो आपण. देह दुसरं, आणि तिसरं साक्षी. साक्षी म्हणजे कुटस्थ. कशा प्रकारचं तादात्म्य आहे? पुढे सांग, सहजम कर्मजम भ्रांतिजन्यम च त्रिविधम क्रमात. त्या क्रमाने, अनुक्रमे, आपण मराठीत लिहितो की नाही, अनुक्रमे. संस्कृत फार तसं कठीण नसतं, त्याचं पदच्छेद करून घेतला, अन्वय करून घेतला, लक्षात येतं आपल्या. त्यामुळे काय सांगणं झालं आहे की अहंकाराचं चिदाभासाशी सहज तादात्म्य आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो, थोडीशी प्रस्तावना का केली, की सूक्ष्म विचार आहे, लक्षपूर्वक ऐकलं तर विषय समजणार आहे. कारण अहंकाराचे अतिशय सूक्ष्म असे पदर आपण बघतो आहोत. चिदाभासाशी सहज तादात्म्य आहे. देहाशी कर्मज तादात्म्य आहे. आणि साक्षी ज्याला म्हणतात किंवा कुटस्थ ज्याला म्हणतात त्याच्याशी भ्रमज तादात्म्य आहे. तीन शब्द झाले: सहज, कर्मज, भ्रमज. आणि हे तादात्म्य या शब्दातच आहे. तादात्म्य म्हणजे एकरूपत्व, ते समजतं आपल्याला. हे इतकं सहज आहे की हे समजतच नाही आपल्याला, आपला व्यवहार सगळा सुरू असताना. म्हणून तर मी त्याला सूक्ष्म पदर म्हणालो अहंकाराचे. आपल्याला वाटतं ना, म्हणजे मला तर वाटतं मी अहंकारी नाही आहे. मी असं स्वतःला प्रमाणित करत असतो, मी अहंकार बिंकार नाही, आपल्याकडे नाही. हे सूक्ष्म पदर समजलेच नसतील तर कुठल्या तोंडाने म्हणणार मी अहंकारी नाही आहे. शास्त्राच्या दृष्टीने मी अजूनही अहंकारीच आहे. कारण आपल्याला माहिती आहे, अगदी साध्या भाषेत ज्याला वाटतं मी देह आहे तो अहंकारी आहे, संपलं. तेच सांगणं चाललं इथे. देहाशी कर्मज तादात्म्य म्हणजे काय, तेच आपण बोलतो आहोत. तीन प्रकारचं तादात्म्य: अहंकार आणि चिदाभास, अहंकार आणि देह, अहंकार आणि साक्षी किंवा कुटस्थ. आता अहंकार आणि चिदाभास हे जे तादात्म्य आहेत त्याचा परिणाम काय होतो माहिती आहे का? म्हणजे त्याचं शुद्ध मराठीत प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन. जागृतीच्या क्षणी, म्हणजे आपण जेव्हा आपल्याला सकाळी जाग येते, पहिला क्षण आहे, कल्पना करा, तेव्हा जो जागा होतो तत्क्षणी त्याला अहम म्हणजे मी, हा चिदाभासाच्या तादात्म्य सहज असतो. कारण आपण काय पाहिलं, अहंकार म्हणजे अहम आणि चिदाभास यांचं काय आहे? सहज तादात्म्य आहे. सहज तादात्म्य आहे. त्यामुळे ज्या क्षणी मला जाग येते त्या क्षणी तो जो अहम ही वृत्ती जी उठते की मला जाग आली, अरे मला उठायला उशीर झाला, माझी मीटिंग आहे, मला ऑफिसला जायला उशीर, जे काही आपापले विचार असतील ते, किंवा मला गाढ झोप लागली होती, मी शिवाय बोलणं शक्यच नाही ना, कारण अहमच्या असतं मैदानावर चालतात ते खेळ सगळे. म्हणून अहम या वृत्तीचा म्हणून तो विशेष विचार आहे की चिदाभासाच्या तादात्म्य सहजते असतं, आणि या तादात्म्यामुळे ज्ञाता तयार होतो. एक एक वाक्य हळूहळू समजून घेण्यासाठी. ज्ञाता, कारण डोळे उघडले,
ज्ञान झालं की नाही मला. मी उठलो, मला जाग आली आहे, मला गाढ झोप लागली होती, मला उशीर झाला. हे जे काय हे ज्ञान झालं मला. आता ही साधी भाषा आपली व्यवहारातली ही आहे. मला ज्ञान झालं. आपण त्याचे पदर उलगडतोय शास्त्राच्या मदतीने, सूक्ष्म. मला ज्ञान झालं म्हणजे कोणाला झालं नेमका, मला म्हणजे कोणाला? त्या चिदाभासाला झालं. पण चिदाभास आणि अहम याचं तादात्म्य असल्यामुळे तो ज्ञाता आपोआप तिथे तयार होतो आणि तोच द्रष्टा असतो. ज्ञाता म्हणजे ज्याला ज्ञान होतं. मग ते द्रष्टा म्हणजे समजा जाग आल्याबरोबर डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर जे काही समोर घरातल्या वस्तू असतील त्या दिसतात आपल्याला. बरोबर. म्हणजे अंतःकरण वृत्ती त्या समोरील पदार्थाच्या आकाराची होते. आता ते बाह्य ज्ञानाची जी रीत आहे ती पण आपण एकदा बघितली होती. पण अंतःकरण वृत्ती डोळ्याच्या माध्यमातून बाहेर जाऊन त्या पदार्थाच्या आकाराची होते. त्याला चिदाभासाचं साह्य असतं, इत्यादी इत्यादी. ती वेगळी प्रक्रिया आहे, तो नाही आत्ता विचार. पण ती त्या आकाराची होते आणि मग तिचं चिदाभासाला म्हणजे जीवाला, अजून साध्या भाषेत मला ज्ञान होतं. अशी ती प्रक्रिया आहे. म्हणून मला ज्ञान, चिदाभास आणि अहम तादात्म्य आहे. आणि आपल्याला होणारी ही जी सर्व ज्ञानं आहे ना, ही त्या तादात्म्यावरच अवलंबून आहेत. सर्व ज्ञानं त्या तादात्म्यावर अवलंबून आहेत. आणि चिदाभासातील जो बोधरूपी आत्मप्रकाश, म्हणून चिदाभासाची व्याख्या सुरुवातीला स्पष्ट सांगितली. काय? पुन्हा एकदा, अंतःकरणात फाकलेला आत्मप्रकाश बोललो की नाही आपण. त्याने चिदाभास सिद्ध होतो. म्हणजे चिदाभासातील तो जो बोधरूपी आत्मप्रकाश आहे, ज्याला आत्मा म्हणतात, कुटस्थ म्हणतात इत्यादी, जो ज्ञानरूप आहे, तो अखंड चिदाभास, त्याच्याशिवाय चिदाभास सिद्ध होत नाही. आणि अखंड तो चिदाभासच ज्ञाता होतोय. पण तो ज्ञाता जेव्हा होतोय तेव्हा तो या इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर बघतोय. बरोबर. बाहेरचं जग बघतोय, डोळ्यातून, कानातून, पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून. अगदी डोळे बंद असले तरी डोक्यात विचार काही सुरू असतील तर त्या माध्यमातून इत्यादी. प्रमा दोन्ही. पण त्याला हे ज्ञान होते चिदाभासातलं, कारण तो जो बोधरूपी आत्मप्रकाश आहे तो आहे, म्हणून प्रतिक्षणी नवीन नवनवीन ज्ञान आपल्याला होत असतं. मग अखंड ती श्रुती केनोपनिषदातली आपण बघतो, ती आपल्याला अजून चांगली कळायला लागते. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. ते अमृत तत्व, तो बोधरूप आत्मा, तो ज्ञानरूप, तो अखंड आहे. कारण तो नाही अशी जागा नाही, असा काळ नाही, अशी वेळ नाही. अखंड आहे आहे आहे. तीनही अवस्थांमध्ये त्वम अवस्थात्रयातीता, त्वम देहत्रयातीता, त्वम कालत्रयातीता. तो आहे. म्हणून जेव्हा चिदाभास, म्हणजे मी साध्या भाषेत बोलूया, जागा होतो सकाळी, त्यामुळे अहम आणि चिदाभास यांचं सहज तादात्म्य असल्यामुळे प्रतिक्षणी कोणाला ज्ञान होतं? पुन्हा मला ज्ञान होतं. म्हणून तर ज्ञान हा शब्द विचार केला तर त्रिपुटीशिवाय सिद्ध होत नाही व्यवहारामध्ये. कारण ज्ञान काय? ज्ञान म्हणजे काय? अहो, कोणाला झालं, कशाचं झालं, याची उत्तरं द्यावीच लागतात. मला झालं, कशाचं झालं, काय डोळ्यांनी समोर जे दिसलं त्याचं झालं. हा आहे अहंकार आणि हे आहे अहंकार आणि चिदाभास यातलं सहज तादात्म्य. आता हा जो आत्मप्रकाश आहे चिदाभासातला, मी आधीच सांगितलं होतं, थोडा सूक्ष्म विचार आहे. सो शुद्ध मराठीत स्टे विथ मी. स्टे विथ मी. हा जो आत्मप्रकाश म्हणजे कुटस्थ, थोडंसं पुन्हा स्पष्ट करतो, गोंधळ उडू नये म्हणून. आपण आत्ता जो विचार केला तो अहंकार आणि चिदाभास यांचं सहज तादात्म्य आहे असा विचार केला. आता आपण जे बोलतो आहे त्या चिदाभासातला जो कुटस्थ आणि चिदाभास,
यांचा अहमशी संबंध बोलतोय आपण. त्यामुळे हा जो आत्मप्रकाश आणि कुटस्थ आणि चिदाभास, म्हणजे कुटस्थ म्हणजेच आत्मा, मी दोन नावं वापरली, पण आत्मप्रकाश म्हणा किंवा कुटस्थ म्हणा, आत्मा म्हणा आणि चिदाभास यांचं अहमवृत्तीमध्ये युगपत म्हणजे एकदम ज्ञान होतं असं शास्त्र सांगतं. युगपत वेगळी ज्ञानं नाही आहेत ती, एकाच क्षणी. कोणाची? कुटस्थ आणि चिदाभास. पण फरक कुठे होतो? तर कुटस्थ हा चैतन्य प्रकाशक असून चिदाभास जो आहे तो प्रकाश्य आहे. मी मुद्दाम अत्यंत सावकाश बोलत आहे, आधीच मी म्हणालो सूक्ष्म विचार आहे. एक एक वाक्य आपल्याला असं मोकळं करावं लागणार आहे विचाराने. काय? कुटस्थ हा चैतन्य प्रकाशक आहे, तो प्रकाशक आहे आणि चिदाभास प्रकाश्य आहे. जे प्रकाशित होतं, अजून साध्या भाषेत बोलू, ज्याचं ज्ञान होतं त्याला प्रकाश्य म्हणतात. आणि ज्याच्यामुळे ज्ञान होतं त्याला प्रकाशक म्हणतात. अजून सोपं झालं थोडंसं. आणि म्हणून बाहेरच्या जगातले ज्या ज्या वस्तू मला दिसतात, ऐकू येतात, स्पर्श करून कळतात, इत्यादी इत्यादी, ती सर्व तर प्रकाश्य आहेतच. पण त्यांचं प्रकाशन करणारा जो चिदाभास, तो स्वतः प्रकाश्य आहे. कारण त्याचा प्रकाशक त्याच्या अजून मागे आहे, जो कुटस्थ, जो आत्मप्रकाश. त्यामुळे या दोघांचं ज्ञान युगपत होतं अहमवृत्तीमध्ये, असं शास्त्र जेव्हा म्हणतं तेव्हा त्याचा अर्थ, आता कारण एका मर्यादित अर्थाने आपण चिदाभासालाही प्रकाशमान म्हणतो, कुटस्थालाही म्हणतो. म्हणजे दोघांचं ज्ञान होतं म्हणजे जणू काही दोन दिवे लावलेले आहेत अशा पद्धतीचं ज्ञान होतं का ते? कारण दोघे प्रकाशमान म्हटल्यामुळे दोन दिवे आले की नाही? तर असं ते ज्ञान होत नाही. दोन दिव्यांच्या ज्ञानासारखं नसून ते एका दिव्याचं स्वप्रकाशाने आणि त्याच दिव्याच्या प्रकाशात त्याच्या जवळील, समजा त्याच्या दिव्याच्या अगदी जवळ एखादी काहीतरी वस्तू ठेवली आहे, घट ठेवला आहे नेहमीचं उदाहरण, तर त्या घटाचं विषय होऊन ज्ञान होतं. म्हणजे काय सांगतोय मी? त्या दिव्याचं ज्ञान होण्यासाठी दुसरा दिवा कधीच आणावा लागत नाही, म्हणून तर त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. पण तो दिवाच नसता तर घटाचं ज्ञान झालं असतं का? म्हणजे प्रकाशच नसता, नसतं झालं. म्हणून दिव्याच्या प्रकाशात जणू काही जवळ एखादी वस्तू असेल, त्या वस्तूचं विषय होऊन आपल्याला ज्ञान होतं. याचा अर्थ कुटस्थाचा विषय चिदाभास होतो आणि मग त्याचं ज्ञान होतं आपल्याला. काय बघतोय आपण? थोडं सूक्ष्म विचार आहे. आपण बघतो आहे पुन्हा एकदा, कुटस्थ, चिदाभास, अहमवृत्ती, आपापसात कसं चालतं सगळा खेळ आपल्या भाषेत. कुटस्थाचा विषय होतो चिदाभास आणि मग त्याचं ज्ञान होतं. सारांशाने बोलायचं झालं तर चिदाभास जरी प्रकाशमान असला, मगाशी मी म्हणालो चिदाभास जरी प्रकाशमान, आणि कुठल्या दृष्टीने प्रकाशमान म्हणायचं त्याला, तर तो ज्ञाता होतो ना. मगाशी तोच तो विचार आपण केला, तो ज्ञाता होतो, त्याला ज्ञान होतं. बाह्य पदार्थांचं प्रकाशन विचार केला तर तोच करतो तसं. अगदी शास्त्रीय पद्धतीने बोललं तर त्याच्या माध्यमातून होतं. पण त्या मर्यादित अर्थाने तो प्रकाशक ठरतो, कारण तो ज्ञान करून देतो मला बाहेरच्या गोष्टींचं. त्यामुळे चिदाभास जरी प्रकाशमान असला, ज्ञाता असला, तरी तो कुटस्थाचं प्रतिबिंब आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कुटस्थाच्या प्रकाशावर त्याचा प्रकाश अवलंबून आहे. दुसऱ्या भाषेत तो परप्रकाशित आहे आणि म्हणून तो कुटस्थाचा विषय आहे. चंद्राच्या प्रकाशात दिसतं का हो? तो दिसतं ना. अगदी पौर्णिमा असेल समजा, कल्पना करा, स्वच्छ छान दिसतं, काही प्रश्न नाही. पण आपण म्हणतो सुद्धा चंद्र प्रकाशमान आहे म्हणून तो दिसतं.
पण आपल्याला माहिती आहे चंद्राचा प्रकाश कशावर अवलंबून आहे? सूर्यावरती आहे. सूर्याने जर ठरवलं उद्यापासून तर चंद्र प्रकाशित होईल का? किंवा पृथ्वीमध्ये आली दोघांच्या, होतो का चंद्र प्रकाशित? ग्रहण म्हणतो ना आपण त्याला. मुद्दा चंद्रप्रकाशमान आहे, विधान बरोबर आहे. पण अंतिमतः त्याचा प्रकाश सूर्यावरती अवलंबून आहे, म्हणून चंद्र हा सूर्याचा विषय आहे आत्ताच्या भाषेत. म्हणून चिदाभास हा कुटस्थाचा विषय आहे. पण या दोन्हीचं ज्ञान युगपत होतं अहमवृत्तीमध्ये, हे आपण समजून घेतोय. आणि अशा प्रकारे त्या कुटस्थाच्या अधिष्ठानावरती म्हणूया चिदाभासाचं अहंकाराशी सहज तादात्म्य असतं. अधिष्ठान कशाचं आहे? या सगळ्याला चिदाभासाचं आहे, आपलं कुटस्थाचं आहे. पण तादात्म्य अहंकाराचं सहज कोणाशी आहे? चिदाभासाचं आहे. सकाळी जाग आली म्हणजे माझा अहंकार पहिले जागा होतो, किंवा चिदाभास पहिले मग अहंकार, सहज तादात्म्य आहे एका क्षणी. आता पुढचं तादात्म्य आपण बघितलं ते अहंकार आणि देह याचं आहे. आता हे थोडंसं समजायला आपल्याला सोपं आहे, कारण हा आपल्या अनुभवाचा विषय आहे, अगदी जवळचा अनुभवाचा विषय आहे. किती अनुभवाचा विषय अहो. असं नका समजू मला या जन्माचाच अनुभव आहे. ते नोकरीत सांगतात ना अनुभव रेझ्युमी. पूर्वजन्म माहिती असतं तर असंही रेझ्युमी लिहिता आलं असं. किती जन्मांचं मला हे ज्ञान आहे की मी देह आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? थोडा विनोदाचा विषय जड झाला असेल विषय तर म्हणून. पण समजायला सोपं का? तर अनुभवाचा विषय. कारण हो, मला मी म्हणजे माझा देह असंच तर वाटत आलेला आहे. तीच तर समस्या आहे. कर्मज तादात्म्य आहे. कारण अहम आणि देह यांचं कर्मज तादात्म्य आहे. का बरं? कारण कोणतंही कर्म करण्यासाठी अहमला देहाची गरज असते. साधी गोष्ट आहे. अहंकाराने कितीही उड्या मारल्या कितीही संकल्प केले तरी कार्य करायचं असेल, कुठले कर्म करायचं असेल, त्याला देहाची आवश्यकता आहे. विषय सुखासाठी सुद्धा देह पाहिजे. भोग भोगायचे आहेत, देहाची आवश्यकता आहे. तर विषय सुख देह या माध्यमावरती अवलंबून आहे. पण होतं काय? या तादात्म्यामुळे देहाचे धर्म अहमचे धर्म वाटतात. आणि पुन्हा अहम म्हणजे मी. अहम शब्द वापरला ना थोडा संस्कृत की तो अजून दूर वाटतो. मी, माझे धर्म वाटायला लागतात मला. उदाहरणार्थ स्त्री पुरुष हे काय आहे? हे देहाचे भेद आहेत. इट्स अ बायोलॉजिकल डिफरन्स. काळा गोरा, उंच बुटका, देखणा कुरूप, काय वाटेल ते अनेक जोड्या सांगता येतील की ज्या विचार केला समस्या तीच आहे ना. हे देहाचे धर्म आहेत. पण ते होतं काय? इतकं तादात्म्य आहे, इतकं तादात्म्य आहे की अहमशी इतकं तादात्म्य असल्यामुळे मी ते स्वतःवरती ओढवून घेतो. आणि मी देखणं आहे, मी उंच आहे, मी बुटका आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी काय जे काय असतील ते देहाशी संबंधित गोष्टी. थोडासा विषय कठीण होतो. एक दृष्टांत सांगूया म्हणजे थोडंसं चित्त मोकळं होईल. पण म्हणजे काकांनी सांगितलेला दृष्टांत आहे तो, की देह तादात्म्यामुळे किती, काय शब्द वापरावा त्याला, आपली स्वतःची फजिती आपण करून घेत असतो. परमपूज्य काकांनी एक काल्पनिक प्रसंग सांगितला की म्हणे मी पुण्याच्या लक्ष्मी रोडनी चालत होतो. आता मी देह हा अभिमान असल्यामुळे मी 6 फूट उंच, अखंड घोकणं काय सुरू अंतःकरणात, मी 6 फूट, मी 6 फूट. आता समोरून आला एक 6.25 फूटवाला. आता तो जर आला इकडे आणि लोकांनी जर पाहिलं, काय दोघं आजूबाजूला आले आणि त्यांच्या जर लक्षात आलं की अरे हा मनुष्य यांच्यापेक्षा सुद्धा उंच आहे,
परमपूज्य काकांनी तिथे एक विनोदही केला आहे, काय जणू काही लोकांना जगात दुसरी कामच नाही आमच्या दोघांच्या उंची मोजण्याशिवाय. पण काय, एकदा देहाचं तादात्म्य झालं की मनुष्य काय करेल हीच तर फजिती ते सांगतायत. डॉक्टर काका म्हणाले, ताबडतोब मी काय केलं, रस्ता बदलला. म्हणजे हा प्रसंगच येऊ नये तो आणि मी जवळजवळ, म्हणजे लोकांनी समजू नये की माझी उंची त्याच्यापेक्षा कमी आहे. किंवा ते शर्ट घालतात, त्याच्यावर उभे आणि आडवे असे डिझाईन्स असतात. आता त्याच्यात काहीतरी गणित आहे म्हणे, जर आपली उंची कमी असेल तर ती जास्त दाखवण्यासाठी उभ्या डिझाईनचे कपडे घालावे. म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट द परसेप्शन. उंची तशीच राहते, शर्टाने उंची वाढणार आहे का नाही, पण इतकं देह तादात्म्य आहे की मी बुटका आहे हे मला सहन होत नाही, कारण मी बुटका आहे ना. देह बुटका हे समजतच नाही, मी बुटका आहे. आणि मग ते एक शुद्ध मराठी शब्द झाला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. आणि मी उंच आहे, सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स. आणि परमपूज्य काका म्हणतात कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंत. सुपिरियरिटी असो नाही तर इन्फिरियरिटी असो, या गुंतागुंतीतच तर जीवन चाललेलं आहे. कारण का, नाही, कर्मज तादात्म्य आहे, अहम आणि देह. त्यामुळे त्या देहाचे सर्व धर्म माझ्यावरती मी ओढवूनच घेतो. आणि चिदाभासाचं जे चेतनत्व आहे ते त्या देहावरती, हा देह खरं अष्टधा प्रकृतीचा अचेतन आहे याचा आपण बऱ्याच वेळा विचार केलेला आहे. पंचकोशाचा अभ्यास झालेला आहे, चार देहांचाही आपला अभ्यास झालेला आहे. पण त्या चिदाभासाचं जे चेतनत्व आहे ते याच्यावरती आरोपित होतं आणि असं वाटायला लागतं की हा देहच चेतन आहे. शुद्ध मराठीत म्हणतात, बिलीव्ह इट ऑर नॉट, आपल्या समोरच्या ज्या वस्तू आहेत, लॅपटॉप, हा फोन, त्या जितक्या अचेतन तितका हा देह अचेतन आहे. विश्वासच बसत नाही आपला त्याच्यावर, कधीच नाही. कारण या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. त्याच्या चेतनत्वामुळे पुन्हा अन्योन्याध्यास मगाशी, ह्याला चेतनत्व प्राप्त झाल्यासारखं वाटतं. पण वर्चस्कम तो अन्न कार्यत्वात यथा नात्मिती गम्यते झालाय आपला विचार करून. नैष्कर्मसिद्धी सुरेश्वराचार्य, की त्या अन्नाचे दोन भाग होतात. एक भाग बाहेर टाकला जातो, दुसरा या देहाच्या रूपाने दिसतो. म्हणजे हे काय आहे, अन्नच आहे. असो, मुद्दा अहम आणि देह यांचं कर्मज तादात्म्य आहे. आणि तिसरं आपण तादात्म्य बघत होतो ज्याला अहंकार आणि कुटस्थ यांचं भ्रमज तादात्म्य आहे. कारण वास्तविक कुटस्थ म्हणजे आत्मा, जो चेतन आहे, जो अविकारी आहे, जो आनंद रूप आहे. तर अहम कसा आहे, अचेतन आहे, विकारी आहे, सुखदुःखांचा भोगता आहे. आता पुन्हा भोगता म्हटल्यावर खरं चिदाभास येतो, चिदाभासाच्या रूपाने तो अहंकार भोगता आहे असं म्हणायचं अगदीच काटेकोर पाहिजे असेल तर. थोडक्यात सांगायचं, तो विकारी आहे. विकारी आहे म्हणजे काय, विकारी शब्द आपल्याला एकदम नीट कळत नाही. त्याच्यात परिणाम होतात, परिणाम होतात म्हणजे तरी काय होतं, अहो त्याच्यात बदल होतात. अहंकारामध्ये बदल होतात. राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मद मत्सर, अनेक गोष्टी या अहंकारातल्या बदल दर्शवितात. राग म्हणजे आसक्ती, द्वेष माहिती आहे आपल्याला, हे अहंकारात होणारे बदल आहेत. आत्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही. आत्मस्वरूपात म्हणजे कुटस्थामध्ये कोणताच बदल नाही, कारण ते निर्विकार आहे, निरवयव आहे. अद्वैत मकरंद नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे. त्या ग्रंथामधील एका श्लोकावर भाष्य करताना परमपूज्य काकांची सुंदर ओवी आहे या संदर्भामध्ये. काका म्हणतात की सुखदुःखाचे संयोगे अहंकारू फुटे तैसा फुगे. सुंदर शब्द वापरले कारण सुखदुःखाचे संयोगे, सुख प्राप्त झालं, दुःख प्राप्त झालं. अहंकाराचं काय होतं, दुःख झालं तर तो फुटतो. म्हणजे माहिती आहे आपल्याला काय होतं, सुख प्राप्त झालं तो फुगतो.
ऐसा परितापाचे योगे रोगिया मी ना, असं म्हणतात त्याला. म्हणजे हा जो परिताप आहे, हा जो परिणाम आहे, हा जो बदल अहंकारामध्ये होतो, अनेक प्रकारचे बदल होतात. ते आत्ता तो विषय नाही आपला सविस्तर बघण्याचा. पण मुद्दा हा सुरू आहे, अहंकारात परिणाम होतो, बदल होतो. आणि कुटस्थ तर निर्विकार आहे. मग ह्यांचं जे तादात्म्य आहे ते कसं असलं पाहिजे? अहो भ्रमज, भ्रमज म्हणजे आध्यासिक, दुसरा शब्द त्याला. आणि हे लक्षात न आल्यामुळे पुन्हा काय होतो, अन्योन्याध्यास, जो आपल्याला अखंड ध्रुवपदासारखा कामात येतोय शब्द, की त्याचे गुणधर्म याच्यावर लागतो म्हणून हा देह सत्य वाटायला लागतो, आणि याचे गुणधर्म त्याच्यावर लागतो म्हणून मी मरणार असं वाटायला लागतं. कारण नष्ट देह होत असतो, आत्मा कधी नष्ट होतो का? नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका, माहिती आहे सगळं आपल्याला. आता हे जे अहंकाराचे सूक्ष्म पदर आपण आज अभ्यासतो आहोत, त्याच्यासाठी म्हणून आपण मूळ बाध समाधीचा विषय म्हणून सुरू केलं. त्याच्यासाठी हे जे तीन प्रकारची तादात्म्य आपण बघितली, अहंकाराचं चिदाभासाशी असलेलं तादात्म्य, पुन्हा एकदा अहंकाराचं देहाशी असलेलं तादात्म्य, आणि अहंकाराचं कूटस्थाशी असलेलं, असं एक काय म्हणूया त्याला, त्रिस्तरीय ते तादात्म्य आपण बघितलं. आता मुख्य प्रश्न आहे की याचा बंदोबस्त कसा करायचा. आता हे तर कळलं, वी अंडरस्टूड द प्रॉब्लेम स्टेटमेंट. आहेत हे तादात्म्य, आहेत माझ्या जीवनात, आहेत त्याची अभिव्यक्ती पण मला दिसते, लक्षात येते. बंदोबस्त कसा करायचा? पुन्हा दृग्दृश्य विवेक आपल्या मदतीला येतं. दृग्दृश्य विवेक या संबंधी असं मार्गदर्शन करतं की संबंधिनो स्तनोर नास्ती निवृत्ती सहजस्य तू कर्मक्षयात प्रबोधाच्च निर्वर्तते क्रमादुभे. क्रमात उभे, पुन्हा एकदा या अनुक्रमे काय होतं, तर अहम आणि चिदाभास यांचं सहज असलेलं जे तादात्म्य आहे ते कधीच नष्ट होत नाही. कोणतं तादात्म्य? सकाळी जाग आल्याबरोबर आपण मगाशी जे बोललो, जो मी चिदाभासा सहज, अगदी सहज तादात्म्य त्यांचा आहे. आणि म्हणून तो जो अगदी आपोआप व्यवहार व्हायला सुरुवात होते. मला जाग आली, मला झोप लागली होती, मला भूक लागली, मला तहान लागली, मला ऑफिसला जायचं आहे, ते कधीच नष्ट होणार नाही असं शास्त्र सांगतं. आणि अहम आणि देह यांचं जे कर्मज तादात्म्य आहे ते कर्माचा क्षय झाल्यावर नष्ट होतं. आणि अहम आणि कुटस्थ यांचं जे भ्रमज तादात्म्य आहे ते ज्ञान झाल्यावर नष्ट होतं. म्हणजे आपण काय शिकलो? तीन तादात्म्यांपैकी दोन तादात्म्य नष्ट होतात, एक तादात्म्य शेवटपर्यंत राहतं. संबंधिनो स्तनोर नास्ती निवृत्ती सहजस्य तू, सहज आहे ते, ते जे तादात्म्य आहे ते सहज आहे. आणि हाच महत्त्वाचा मुद्दा काय म्हणूया या निमित्ताने आपल्याला शिकायचा आहे, की जीवनमुक्त स्थितीमध्ये सुद्धा अहम आणि चिदाभास यांचं तादात्म्य नष्ट होत नाही. म्हणून मागच्याला आपण बोललो तर आठवत असेल तर मेहुण शब्दामध्ये जसं ते दोन पतिपत्नी, तसं अहम या शब्दामध्ये हे दोन. इथे अहम आणि चिदाभास असा विचार सुरू आहे, तिथे अर्थातच चिदाभास आणि कुटस्थ असा अर्थ आहे, पण आशय तोच सुरू आहे. लौकिक व्यवहारोहम कच्छामित्यादिके बुधा, पंचदशीला श्लोक मी नेहमीच सांगतो की लौकिक व्यवहारासाठी ते आवश्यक पण आहे, कारण व्यवहारच होऊ शकणार नाही जर हे तादात्म्य नष्ट झालं समजा. त्याची गरज नाही आहे, मुख्य म्हणजे त्यासाठी साधना करू नये असं परमपूज्य डॉक्टर काका सांगतात. एक फार महत्त्वाचं वाक्य परमपूज्य काका नेहमी बोलतात परमार्थामध्ये,
काय होणार आहे आणि काय होणार नाही याची स्पष्टताच पाहिजे. समजले आणि वर्तले तेची भाग्यपुरुष भले समर्थ. मी जे साधन करतोय ते मला समजलेलं असलंच पाहिजे असा हट्ट आहे. नाही तर मी काय करतो हेच मला कळत नाही ना. त्यांनी काय होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या संदर्भात काय होणार नाही हेही कळलं पाहिजे. हे तादात्म्य कधी नष्ट होणार नाही, त्याची गरज नाही. ते झालं तर व्यवहार शक्य होणार नाही. आणि प्रारब्धानुसार भोग, ते प्रारब्ध आपल्याला माहिती आहे समाधीतून उठवतं. विवेक चूडामणीत विचार केला आपण त्याचा. समाधीतून उठवणारं ते प्रारब्ध आहे. मग त्या प्रारब्धाला भोग आपल्याला द्यायचे असल्यामुळे हे तादात्म्य नष्ट होऊन कसं चालेल? मग होतं काय? होतं एवढंच, जीवब्रह्मैक्याचा जेव्हा अनुभव येतो तेव्हा हे तादात्म्य अगदी सहज नगण्य होऊन जातं. नगण्य याचा अर्थ काय? असलं तरी बिघडत नाही. असू दे, व्यवहारापुरती त्याचा उपयोग पण आहे. म्हणून जीवनमुक्त कधीही असं दांभिकतेने असं बोलत नाही, या देहाला भूक लागली, या देहाला असं म्हणतात. असं म्हणत असेल परमपूज्य काका म्हणतात तर समजावं. काय समजावं? समजलं असेल तुम्हाला. रामकृष्ण हरी हे त्याचं उत्तर आहे. पुढे काहीच बोलायचं नाही. कारण तिथे दांभिकता आहे, दाखवणं सुरू आहे. काय? माझं देहाचं भ्रमज तादात्म्य नष्ट झालं आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. असं जर वाटत असेल तर भ्रमज तादात्म्य नष्ट झालंय का हाच तर प्रश्न निर्माण होतो. दुसऱ्याला कळावं माझी पारमार्थिक प्रगती असं मला जेव्हा वाटतं तेव्हा सगळे तादात्म्य तसेच आहेत. काही पुढे बोलण्याची आवश्यकता नसते. म्हणून आपण रामकृष्ण हरी म्हणायचं, त्यांचं काय चालायचं ते चालू द्यायचं. मुद्दा जीवब्रह्मैक्याच्या अनुभवामुळे होतं काय, की हे तादात्म्य नगण्य होतं, नष्ट होत नाही, होऊन चालत नाही, गरज नाही. मग दुसरं जे तादात्म्य आहे, कर्मज तादात्म्य आहे देहाशी, ते आपल्याला भगवद्गीता सांगते, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. या गीतावचनानुसार काय होतं? इतकं पवित्र ते ज्ञान आहे की त्यांनी संचित कर्माचा एका क्षणात भस्मसात करोती. क्षणमात्रात संपूर्ण संचित जळून भस्म होतं. प्रारब्ध कर्म मात्र त्याचा क्षय भोगानेच संपतो. पण पुन्हा त्याचा जीवनमुक्ताच्या दृष्टीने बाध झालेला असतो. त्यांनी काय आणायचे भोग ते आणू दे, ते सुखाचे असू दे, ते दुःखाचे असू दे. आता माझं तादात्म्यच संपलेलं असल्यामुळे ब्रह्मानंदे सदा डुल्लतो. पण प्रारब्ध आणून ठेवतं मात्र भोग. त्यामुळे त्याचा बाध होतो म्हणूया ज्ञानाच्या दृष्टीने. आणि क्रियमाण कर्म जे असतं म्हणजे ज्ञान झाल्यानंतर जे कर्म घडत आहे, हा कर्माचा तिसरा प्रकार आहे, त्याचा लेप लागत नाही. असं श्रुतिवचन आहे. असं श्रुतिवचन आहे. म्हणजे देहाशी जे कर्मज तादात्म्य आहे ते कसं नष्ट पावतो हे सांगण्यासाठी तीनही कर्मांचा कसा बंदोबस्त होतो हे सांगितलं. आणि हेच संत तुकाराम महाराज अतिशय सोप्या भाषेत करून सांगतात आपल्याला. काय? संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. भक्तिप्रांतातली भाषा नारायणाची आहे, फक्त एवढंच. नारायण म्हणजेच दुसरं कोण? ब्रह्मतत्व कुटस्थ. अवघा झाला नारायण. आणि तिसरं जे आहे, अहंकार आणि कुटस्थ यांचं जे भ्रमज तादात्म्य आहे ते आत्मज्ञान झाल्यानंतर, स्वरूपज्ञान झाल्यानंतर ते भ्रमज तादात्म्य अगदी स्वाभाविकपणे नष्ट होतं. म्हणजे हे खरं सांगायचं तर सांगण्याचा विषय सुद्धा नाही. कारण तो तर त्याचं एक काय म्हणूया प्रमुख लक्षण आहे. असो, अशा पद्धतीने जेव्हा ही दोन तादात्म्य ब पुन्हा एकदा कर्मज आणि भ्रमज नष्ट होतात आणि पहिलं तादात्म्य जे सहज तादात्म्य आहे चिदाभासाचं आणि अहमचं ते नगण्य होतं, तेव्हा जी स्थिती असते आणि व्यवहार सुरू असतात त्याला म्हणायचं बाध समाधी.
उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यात झाली पाहिजे की नाही. त्याला म्हणायचं बादसमाधी, जो आपला मूळ विषय आपण आज सुरू केला होता. आणि त्याच्यासाठी आपण हे सूक्ष्म पदर अहंकाराचे उलगडून त्याचा अभ्यास केला. कशासाठी? तर मी म्हणजे आपण सर्वांनी त्याच्यावर चिंतन, आपलं स्वतःचं चिंतन करणं अपेक्षित आहे. म्हणजे ते जी दोन तादात्म्य आहेत, ते नष्ट करण्याची जी साधनं आहे ती अजून जास्त चांगली स्पष्ट रीतीने आपल्याला कळून येईल. आणि आपलं महावाक्य चिंतन आणि मूळ महावाक्य हा जो विषय आहे तो आपण पुढच्या वेळेला सुरू ठेवूया. आजचं हे चिंतन सद्गुरुचरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सखोल चिंतन आज सुरू केलं परत असं म्हणायला पाहिजे. हा, पहिल्याच चिंतनात काही प्रश्न असणार आहेत हे नक्की आहेत. त्याआधी आपण भजन सेवेकडे वळू. भजन सेवेसाठी आज आपल्याला अमृता कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. अमृताजी. जय श्री राम मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करतो. प्रिय साधका जाग प्रभाती, आत्मचिंतनासी गुरुबोधाने हीच जागृती, सोहम स्मरणासी ब्रह्मचिंतनी नित्य राहिका, जागृत स्वरूपासी भक्ती प्रेम ही स्फूर्ती दे रे, सेवा करण्यासी प्रिय साधका जाग प्रभाती, आत्मचिंतनासी गुरुबोधाने हीच जागृती, सोहम स्मरणासी ब्रह्ममुहूर्ती साधना, कर ध्यानाभ्यासासी संजीवन हे सहज स्वभावे, लाभे अविनाशी प्रिय साधका जाग प्रभाती, आत्मचिंतनासी गुरुबोधाने हीच जागृती, सोहम स्मरणासी साक्षीत्वाने नित्य रहावे, सद्गुरु सहवासी गुरुकुलातील हीच साधना, असे श्रीरामासी प्रिय साधका जाग प्रभाती, आत्मचिंतनासी गुरुबोधाने हीच जागृती, सोहम स्मरणासी सोहम स्मरणासी सोहम स्मरणासी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री. सोहम स्मरण अतिशय सुयोग्य भजन निवडलं गेलं आज. पण प्रश्नोत्तराकडे वळूया. कोणाला जर प्रश्न असतील तर आपला कॅमेरा चालू करून प्रश्न विचारावा.